सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कथेचं नाव आहे 2 दिवस 3 रात्री हनीमूनमध्ये भाग 13. समोरचा व्यक्ती आपल्या बायकोबद्दल माहिती सांगत असला तरी तो तिचा भाऊ आहे. त्यामुळे आपण आपल्या भावना बोलताना जरा त्यांच्यासमोर आवरत्या घ्यायला पाहिजेत. ह्याची जाणून लगेच अमोलला झाली. तसे त्याने चेहऱ्यावरती दाखवले नाही. परंतु शेवटी तिचाच भाऊ तिचंच जर एवढी आगाऊ आहे म्हणता तर असेल, ह्याचा विचार आपण करायला पाहिजे होतं बोलण्याआधी. आता ह्यापुढे मात्र आपण बोलताना खबरदारी घ्यायची, असा अमोलने विचार केला. आता झालेच आहे लग्न, तर त्याला आता पर्याय नाही, असे म्हणून शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, जसे असेल तसे असेल. आता लग्न झाले आहे. मला तिच्याबरोबर संसार करणे आणि तो संसार निभवणे भागच आहे. अमोल स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता. अमोलची नजर मंडपामधील आपल्या बायकोकडे कुठे बसली आहे, काय गप्पा मारत आहे असेल. अमोल तिला शोधू लागला. गायत्रीचा भाऊ मोठ्याने आश्चर्याने अमोलकडे पाहत म्हणाला, एवढीसुद्धा वाईट नाही आहे, ती थोडी चांगलीसुद्धा आहे. तुम्हाला थोडासुद्धा घरातलं वातावरण मोकळं ठेवायचं नाही, एवढी तुम्ही काळजी घ्यायची आहे. ती म्हणेल त्याच्या विरुद्ध तुम्ही वागायचं. तिच्या मनासारखे जर तुम्ही वागले तर मात्र तुमचा संसार सुखाचा होणार नाही. तुम्हाला अगदी ताटाखालचे मांजर बनवल्याशिवाय ती राहणार नाही. हे तुम्हाला मी आता नंतर मात्र म्हणू नका सांगितले नाही. तुम्ही गायत्रीचे सारखे भाऊ आहात ना, की तिचे दुश्मन? अमोल आपल्या डोळ्यावरील चष्मा काढून तो पुसत विचारू लागला, मी कशाला दुश्मन असणार आहे? मी तर तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिच्या सख्या भाऊच आहे. परंतु तुमचासुद्धा मी काही दुश्मन नाही. मग तुम्हाला सर्व गोष्टीचे कल्पना देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण संसार माझा बहिणीचा आहे. तो मोडून तिला माझ्या घरामध्ये कायमस्वरूपी बसून मला काय मिळणार आहे? त्यापेक्षा ती तिच्या नवऱ्याच्या घरी सुखात राहिलेली मला कधी पण आवडणारच. मी फक्त तुम्हाला तिच्या स्वभावाची जाणीव ह्याच्यासाठी करून देत आहे की पुढे मागे तुम्ही असे म्हणायला नको की तुम्हाला काही माहितीच नव्हते आणि काही गोष्टी बायकोबद्दल आपल्या स्वतःच्या हितचिंतकाकडून समजलं तर तिलासुद्धा त्याबद्दल काही विशेष वाईट वाटणार नाही. इतरांकडून समजण्यापेक्षा काही सांगितलं नाही. आणि काय सांगितलं बोलत होता, तुम्हाला फक्त अमोल त्यांच्याकडे बघत होता. आणि अमोल अचानक म्हणाला, अजूनपर्यंत ह्याचा अर्थ काय? म्हणजे अजून काही बाकी आहे का तुमच्या बहिणीबद्दल सांगायचे जे तुम्ही मला सांगायला पाहिजे आहे परंतु सांगितले नाही? गायत्रीचा भाऊ एकदम गप्प झाला. आता तो काही बोलतच नाही आहे असे अमोलने बघितल्यावर अमोलच्या मनातील संशय अजून वाढला आणि थोड्या वेळासाठी त्याने सुद्धा शांत राहण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे मन त्याला शांत बसू देईना. शेवटी अमोलने सुरुवात केली, तुमच्या बहिणीचे जसे तुमचे कुणावर तरी प्रेम आहे तसे तिचे सुद्धा आहे का? कुणावर प्रेम किंवा होते का? लग्नाच्या आधी बळजबरीने लग्न झाले आहे का? तिचे माझ्याबरोबर असे असेल तर सुद्धा सांगा. उगाचच कशाला अंधारात ठेवता मला? नाही तो कोणी वेडच असणार तिच्याबरोबर प्रेम करणारा. आधी निरागसापणे तो बोलून गेला. बोलण्याच्या अवघामध्ये, अहो काय बोलताय तुम्ही? मी तिच्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच तर मी तिच्याबरोबर लग्न केले आहे. आणि तुम्ही मला वेडा म्हणता? अमोल म्हणाला, नाही हो, तुम्ही प्रेम कुणावर करते का त्यांच्याबद्दल विचारलं. लग्नाआधीचे खोड सांगत आहे मी. लग्नाआधी ही ते गावामध्ये एवढी कुणामध्ये ताकद आहे की ह्या औदश्येबरोबर प्रेम करेल?
तो गायत्रीचा भाऊ बोलला. एवढी कुणाची दहशत आहे, गायत्रीची की तुमची तुमच्या बाबांची? अमोलने लगेच प्रश्न विचारला. तिघांचीसुद्धा, गायत्रीसुद्धा काही कमी नाही. त्यातलं त्यात मी आणि माझे बाबा म्हणजे वाघ. काही विचारू नका. त्यांना तर मी स्वतः घाबरतो, पण आमची गायत्री मात्र माझ्या बाबांनासुद्धा घाबरत नाही. बाबा तिच्यावर फार प्रेम करतात ना. बाबाने तिला डोक्यावर घेऊन ठेवले आहे. ती म्हणेल ते ऐकतात, त्यामुळे ती बाबांना घाबरत नाही. आणि बाबासुद्धा तिने काही चूक केली तरी तिला शिक्षा करणार नाही. पण मला मात्र नक्कीच करतील. आपले जणू काही गायत्रीचा भाव दुखाचा सांगत होता. असेल कदाचित. मुली अशा पण बापाच्या लाडक्याच असतात, अमोल म्हणाला. ते उत्तर ऐकल्यानंतर लगेच गायत्रीचा भाऊ म्हणाला, बापाच्याच कशाला, त्या मुली लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याच्या सुद्धा लाडक्याच असतात. टाकण्याच्या कुणाचीच नसते. बरोबर आहे ना? द्या टाळी, असे म्हणत त्याने आपला एक हात पुढे केला. पण अमोलने मात्र टाळी दिली नाही. आणि ते बघितल्यानंतर त्याने आपल्या स्वतःचाच हात तसाच आपल्या डोक्याला लावला आणि मग आपल्या खिशाला पुसत म्हणाला, तुम्ही सुद्धा काही कमी नाही. सोबता गायत्रीचा नवरा. गायत्रीने अगदी 100त 1 निवडला आहे. हेच खरे अमोलराव. आणि जर समजा गायत्रीच्या लग्नाच्या आधी काही प्रेम प्रकरण असते आणि मी त्याबद्दल तुम्हाला सांगितलेले असते, तर मग तुम्ही काय गायत्रीला सोडून दिले असते? गायत्रीच्या भावाने लगेच अमोलला प्रश्न विचारला. सोडून दिली नसते. गायत्रीचे ज्या मुलावर प्रेम आहे त्याच मुलाबरोबर तिचे लग्न करून दिले असते. मी स्वतः. अमोल अतिशय कॉन्फिडन्समध्ये बोलत होता. एकदम हाडाचे शिक्षक आहे. तुम्ही माझ्या बाबांना नेहमीच असं वाटायचं की आपला जावई शिक्षक असावा. का असावा ते त्यावेळेस कळत नव्हतं. आता तेव्हा मी तुमचे विचार ऐकत आहे, तेव्हा मात्र मला जाणीव होत आहे. माझ्या जवळून तुम्ही काही शिकू शकत नाही. मी तुमच्याकडून प्रत्येक क्षणाला काही शिकत आहे. मला फार भारी वाटत आहे. तुमच्याशी बोलताना तुम्ही असंच माझ्याशी बोलत राहा. आता तुम्ही घरी जाल, पण त्यानंतरही आपले संबंध फोनवर का होईना कायम हसायलाच पाहिजे. मला आवडलं तुम्हाला भेटल्यानंतर, बोलल्यानंतर तर एकदम भारी वाटलं. तुम्ही माझी मदत करा, नका करू, परंतु तुम्ही एक व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. खरंच माझी बहीण खूप नशीबवान आहे. तिला तुमच्यासारखा नवरा प्राप्त झाला आहे. आज मला कळतं आहे की माझ्या बाबाने एवढ्या श्रीमंत मुलांना नकार देऊन तुमच्यासारख्या सर्वसाधारण शिक्षकाला आपली लाडाची लेक का दिली असावी. अतिशय विचारपूर्ण गायत्रीचा भाऊ बोलत होता आणि अमोल एकटाच त्यांच्याकडे बघून ऐकत होता. तुम्हाला कदाचित माहिती नाही, लग्नाच्या आधी मला एक दिवस तुमचे बाबा घरी भेटायला आले होते. त्याच वेळेस त्याने गायत्रीचा स्वभाव किती जिद्दी आहे, ती किती हट्टी आहे, की श्रीमंतीत वाढलेली आहे, कधीच मागितलेली गोष्ट तिला मिळाली नाही असे झालेले नाहीत, त्यामुळे जरा ती शेपारलेली आहे अशी सुद्धा मला बनवून सांगितलेले होते. त्याचवेळी मला ठरवले होते त्या मुलीच्या इतका प्रमाण असं करतो की मुलगी किती प्रमाणात असेल ह्याची जाणीव मला त्याच वेळेस झाली होती. तुम्ही जे काही मला आता तिच्या स्वभावाबद्दल सांगितले त्यामुळे तुम्हाला असं वाटतं असेल की मला थोडीफार भीती वाटली असेल. हो, मला भीती वाटली आहे, पण मला माझी नाही, माझ्या आईची भीती वाटली आहे. कारण माझी आई फार साधी, भोळी आणि गरिबात वाढलेली आहे. तिने अगदी फक्त अर्धा तुकडा भाकरीचा आणि पाणी पिऊन दिवस काढलेले आहे. अशा वेळेस तुमच्या बहिणीची आणि माझ्या आईची कसे जमणार आहे तेच मला कळत नाही, म्हणून मी काळजीत आहे.
दुसरे काहीच नाही. अमोल आपल्या हकीकत त्याला सांगू लागला. बरोबर आहे. आईची बाजू घेतली तर गायत्रीला वाईट वाटेल. गायत्रीची बाजू घेतली तर तुमच्या आईला वाईट वाटेल. गायत्रीचा भाऊ बोलला. अमोल कोणत्या तरी विचारामध्ये हरवलेला होता. त्याने उत्तरच दिले नाही. मग शेवटी गायत्रीच्या भावाने आपला हात अमोलच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला, काळजी करू नका अमोलराव. माझी बहीण किती वाईट असली तरी ती तुमच्या आईला फार जीव लावणारी आहे. कारण मी लहानपणापासून बघितलेलं आहे. ती तरी जिद्दी असली तरी, हट्टी असली तरी आजपर्यंत तिने कोणत्याही स्त्रीला, खास करून म्हाताऱ्या गरीब स्त्रीला कधीच त्रास दिला नाही. ती तुमच्या आईलासुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने वागवणार ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. तसं झालं नाही तर तुम्ही माझ्या बहिणीला कधीही माहेरी कायमची पाठवू शकता. मी किंवा माझे बाबाही तुम्हाला हे शब्दाने विचारणार नाही, तुम्ही असे का केले. जर माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओला आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.